नमस्कार. मी डॉक्टर तुषार यशवंत सावडावकर आपल्या सर्वांचं या माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करीत आहे. आज आपला विषय आहे वैदिक स्विचवर्ड आणि या विषयावर मी बोलणार आहे. आता एक्झॅक्टली स्विच शब्द म्हणजे काय आहे? हा जो कन्सेप्ट आहे तो हा परदेशातून आलेला आहे. आज तुम्ही बऱ्याच ठिकाणी स्विचवर्डचे क्लासेस बघता. तुम्हाला हा शब्द तुमच्या ऐकण्यात आहे. तर स्विच शब्द म्हणजे काय? तर एखादी गोष्ट निर्धारित करणारे हे असे शब्द आहेत. तुमची ऊर्जा एखाद्या विशिष्ट परिमाणातून दुसऱ्या परिमाणात बदलते. स्विचवर्डमध्ये एखाद्या गोष्टीची ऊर्जा वेगाने बदलण्याची ताकद असते. म्हणजेच वैदिक स्विचवर्ड हे अनन्यपणे निवडलेले असे स्विचवर्ड जे आहेत, जे आपल्या अचेतनेवर प्रभाव टाकतात. तसेच ते तुमच्या विश्वासावर आणि वर्तनावर खोल प्रभाव टाकतात किंवा खोल स्तरावर प्रभाव टाकतात. तर एखादा विशिष्ट वैदिक शब्दांचा विशिष्ट प्रकारे सतत जप केल्याने किंवा सतत शब्द तो लिहिण्यामुळे तुमच्या जीवनात जे काही तुम्हाला हवे आहे ते तुम्ही आकर्षित करू शकता. म्हणजे ह्याच्यात थोडक्यात काय की हा आकर्षणाचा सिद्धांत आहे. जसं मध्ये सिक्रेट म्हणून एक पुस्तक आलेलं आहे. त्याच्या बऱ्याच आवृत्त्या निघाल्या, बरेच त्याचे वेगवेगळे भाग निघाले. तर त्याच्यामध्ये त्यांनी जो बेस आहे तो वैदिक परंपरेचाच बेस आहे त्याच्यामध्ये. आकर्षणाचा हा जो सिद्धांत आहे तो आपल्या धर्मामध्ये, हिंदू धर्मामध्ये पण त्याच्यावर बऱ्याच प्रकारे साहित्य उपलब्ध आहे. तुम्ही जर ते साहित्य वाचलं तर तुमच्या निश्चित लक्षात येईल, की ह्या बऱ्याच ज्या संकल्पना पाश्चात्य देशातून आपल्याकडे येत आहेत, त्या आपल्याच आहेत. पण आपण अभ्यासच करत नाही आहे त्याचा. तर स्विचवर्ड पण हा असे शब्द आहेत, की जे बाहेरून आलेले आहेत. मग आपल्या पण वैदिक परंपरेमध्ये काही स्विच शब्द आहेत, काही मंत्र आहेत. बघूया आपण काय कसं त्याचा उपयोग होऊ शकतो. तर वेगवेगळे वैदिक स्विचवर्ड किंवा मंत्र वेगवेगळ्या कामासाठी आपण वापरू शकतो. स्विचवर्ड ही संकल्पना परदेशातून आलेली आहे, पण आपल्या भारतीय संस्कृती वैदिक मंत्राच्या माध्यमात ही संकल्पना दडलेली आहे. आपल्या सनातन संस्कृतीमध्ये हजारो वर्ष या वैदिक स्विचवर्डचा वापर होत आहे. काळ बदलल्याने या मंत्राचा वापर होणे जवळजवळ बंद झालेले आहे. स्विचवर्ड ही संकल्पना आल्यामुळे आपल्या लोकांना वैदिक मंत्र याचे महत्त्व जाणू लागलेले आहे. स्विचवर्ड हे काही इंग्रजी शब्दांचा समूह आहे. त्याद्वारे आपण आपल्याला हवी असलेली गोष्ट मिळवण्यात प्रयत्न करतो. म्हणजेच काय की एक मगाशी सांगितल्याप्रमाणेच आकर्षणाचा सिद्धांत तसाच स्विचवर्डमध्ये आपण एखादा शब्द बघू. तर एक शब्द असा आहे की काउंट. तर हा काउंट शब्द धनप्राप्तीसाठी वापरतात. दिवसातून कमीत कमी 25 वेळा या शब्दाचा तुम्ही वापर केला किंवा एखाद्या कागदावर तुम्ही लिहिला तर आपल्याला धनप्राप्ती होते असे स्विचवर्ड संशोधकांचे म्हणणं आहे. म्हणजे सतत सतत संकल्पना करणे, सतत इमॅजिन करणे, सतत बोलणे किंवा सतत त्या शब्दाचा वापर करणे, तर तुम्हाला ते साध्य होतं. पण माझं असं म्हणणं आहे याबरोबर तुमची मेहनत ही देखील आवश्यक आहे. नुसतं घरी बसून काउंट काउंट बोलून पैसे येणार नाही आहेत तुम्हाला. तर त्याच्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागेल, नोकरी करावी लागेल, उद्योग व्यवसाय करावा लागेल आणि त्याच्यासाठी कष्ट घ्यावे लागतील. या कष्टाला जोड म्हणून आपण जी कॉस्मिक एनर्जी आहे त्याचा कसा वापर करता येईल ह्या दृष्टिकोनातून ह्याचं महत्त्व बघूया. आता दुसरं एक उदाहरण आपण बघूया, की समजा कुठच्याही प्रकारची नकारात्मक किंवा आपल्या मनातील नको ते विचार घालवण्यासाठी किंवा कॅन्सल करण्यासाठी किंवा ते काढून टाकण्यासाठी पर्च कॅन्सल या स्विचवर्डचा वापर केला जातो. म्हणजे सतत आपण पर्च कॅन्सल, पर्च कॅन्सल, पर्च कॅन्सल बोललो तर आपली निगेटिव्हिटी किंवा निगेटिव्ह थॉट्स किंवा आपले जे नकारात्मक विचारधारा आहे ती पूर्णपणे निघून जाते. असा ह्या स्विचवर्डचा इफेक्ट आहे. तर अचानक धनप्राप्तीसाठी फ्राइंड दिवाय ह्या शब्दाचा वापर केला जातो किंवा अभ्यासामध्ये एकत्र म्हणजे एकाग्र होण्यासाठी आपण डिवाइन केअर हा शब्द वापरला जातो. आता हे इंग्लिश स्विचवर्ड्स आहेत. पण आपले स्विचवर्ड काय तर आपल्या सनातन संस्कृतीमध्ये असे कितीतरी बीजमंत्र आहेत की जे विशिष्ट कार्यासाठी आपण त्याचा वापर करून आपले कार्य साध्य करू शकतो.
तर अशाच काही वैदिक स्विचवर्डची माहिती घेऊन मी तुमच्यासमोर आलेले आहेत. तर तुम्ही बघा, ते ऐका आणि कसा तुम्हाला फरक पडतो ते तुम्ही बघा. तर स्विच शब्द कसे कार्य करतात? तर जेव्हा आपण स्विचवर्ड जाणून बुजून वापरतो, तेव्हा आपण आकर्षणाच्या कायद्याचा सामर्थ्याचा उपयोग आपल्या वास्तविकचे पुनर्प्रोग्राम करण्यासाठी, आपल्या इच्छा प्रगट करण्यासाठी करू शकतो. स्विच शब्दामुळे काय होतं, तर त्या कंपनाद्वारे कार्य करतात. असे म्हणताना शक्तीच्या या शब्दांचा हेतू आपल्या शरीरातील कंपन बदलतो, जेणेकरून आपल्या इच्छित उद्दिष्टांचा समान वारंवारतेचा प्रतिध्वनी करू शकतो. अर्थातच ध्वनी. जेव्हा आपण स्विच शब्दांची पुनरावृत्ती करतो, तेव्हा मेंदूमध्ये देखील बदल होतो. आपले लक्ष शब्द आणि अर्थाच्या आवाजाकडे ते वळते आणि मग आपल्याला सकारात्मक कंपनं जाणवू लागतात. प्रभाव शब्दाचा आवाज आणि भावनांद्वारे तयार केला जातो, जो नंतर आपण आपले ध्येय प्रकट करण्यासाठी आपली ऊर्जा संरेखित करतो. आता स्विचवर्ड माझ्यासाठी काय करू शकतात किंवा तुमच्यासाठी काय करू शकतात? तर स्विचवर्ड्स तुमच्या जीवनातील सर्व पैलूंवर मात करू शकतात. काम आणि सर्जनशील प्रकल्पापासून ते नातेसंबंध आणि आर्थिक संबंधांपर्यंत त्याचा वापर होऊ शकतो. वेदना, तणाव, संबंधित आहार हाताळण्यास मदत करतात. वाढ आणि यशासाठी तुम्हाला मदत करू शकतात. झोप आणि मनशांतीसाठी तुम्हाला याचा उपयोग होऊ शकतो. नकारात्मक सवयी मोडण्यासाठी त्याच्या प्रयत्नांना हा पाठिंबा देऊ शकतो. नेतृत्व गुण, आत्मविश्वास वाढवण्यासाठी होतो. प्रेम आणि मैत्री आकर्षित करण्यासाठी होतो. आपले जे काही नातेसंबंध आहेत ते मजबूत करण्यासाठी याचा उपयोग होतो. शिक्षण आणि अभ्यासाला याची मदत होते. उपचारासाठी याचा उपयोग होऊ शकतो. मग वैदिक स्विचवर्ड म्हणजे काय? तर वैदिक स्विच शब्द विश्वसनीय आणि शक्तिशाली सनातन सर्वकालीन मंत्रांचा एक अद्वितीय संग्रह आहे. सनातन सर्वकालीन म्हणजे काय? तर सनातन म्हणजे शाश्वत, निरपेक्ष किंवा शाश्वत. सिद्धी स्विच स्थापित केल्यानंतर काय होतो शब्द तो? तर स्विच शब्द आम्हाला परिस्थिती आणि परिस्थितीचं निराकरण करण्यास मदत करतो. स्विचवर्ड हे इतर मंत्रांच्या संयोजनात किंवा इतर कोणत्याही पद्धतीशी वापरले जाऊ शकतात. स्विच शब्द वापरण्याचे काही विविध मार्ग आहेत. शरीराच्या डाव्या भागावर लिहू शकतो आपण एखादा स्विचवर्ड, जसा मगाशी मी काउंट सांगितलं, तर डाव्या भागावर शरीराच्या हिरव्या पेनाने आपण लिहू शकतो. कागदावर, भिंतीवर लिहू शकतो. परिस्थितीनुसार पेंटिंग, कोलाज बनवू शकतो किंवा एखाद्या भिंतीवर किंवा प्रवेशद्वारावर लावू शकतो आपण. तुम्ही जप जर केला तर 108 संख्या तुम्ही अंतर्ज्ञानानुसार किंवा समस्या दूर होईपर्यंत एकापेक्षा जास्त 108 ची माळा तुम्ही जपू शकता. जेवढे तुम्हाला सोयीचे वाटते अंतःकरणात नामजप तुम्ही चालू ठेवू शकता. पुनरावृत्ती करा, कधीही किंवा केव्हाही हा मंत्र म्हणू शकता. म्हणजे जे काही स्विचवर्ड मी तुम्हाला आता देणार आहे, गरज आणि इच्छेनुसार याचा वापर केला जाऊ शकतो. ज्यांना 108 माळा जपता येणार नाही त्यांनी कमीत कमी स्विच शब्दाचा म्हणजे वैदिक स्विच शब्दाचा 28 वेळा तरी वापर करावा किंवा त्याचा जप करावा. लिहिण्यासाठी जर पेन जर उपलब्ध नसेल किंवा काय आपल्याजवळ साधन नसेल तर तुम्ही हवेत किंवा शरीराच्या अंगावर बोटाने लिहू शकता. दुसऱ्याच्या वतीने पण आपण लिहू शकतो, की एखाद्याचा संकल्प असेल तो संकल्प साध्य होण्यासाठी आपण स्विचवर्ड लिहू शकतो किंवा जप करू शकतो. त्याची परमिशन आपल्याला गरजेची आहे, त्याची संमती आवश्यक आहे. ऊर्जेची देवाणघेवाणाची काही मागणी होत असेल तर आपल्याला त्याची खात्री करून आपण शब्द वापरू शकतो. तर आपण इतरांना देऊ शकतो का? होय. फक्त योग्य स्थापनेनंतर किंवा तुम्ही ते सिद्ध केल्यानंतर आपण इतरांना हा स्विचवर्ड देऊ शकतो. आता काही दुसऱ्यांसाठी जेव्हा आपण हा स्विचवर्ड वापरतो किंवा त्याचा एक संकल्प घेऊन आपण त्याचा वापर करतो, तर त्यावेळेला समजा आपण दुसऱ्याचा संकल्प घेऊन आपण त्याच्यासाठी जर स्विचवर्ड आपण बोलत असू, तर त्याची एक प्रोसिजर आहे की जी आपण म्हणजे कॉर्ड बोलतो, की त्याच्याने आपल्याशी जो काय एक संबंध निर्माण झालेला आहे, एक नातं निर्माण झालेलं आहे, तर ते कॉर्ड कापणं, ते कट करणं फार गरजेचं असतं. तर यासाठी वेगवेगळ्या पद्धती आहेत, तुम्ही अवलंबन करू शकता. आता हे स्विचवर्ड जर बोलायचे असतील तर त्याची काही विशिष्ट वेळ ठिकाण आहे का? तर यस. तर आपण
शांत मनाने आणि जिथे स्वच्छ जागा आहे, जिथे आवाज नाही आहे, नॉईज पोल्युशन नाही आहे, अशा ठिकाणी बसायचं, आसन घ्यायचं आणि हे मंत्र आपण म्हणायचे. त्याने निश्चित असा तुम्हाला परिणाम मिळणार. बरं, ह्या स्विचवरचे काही दुष्परिणाम आहेत का? बिलकुल नाही. असे कोणतेही दुष्परिणाम नाही आहेत. परंतु ते आवश्यकच्या बाबतीत सकारात्मक दृष्टिकोनाने केलं पाहिजे, मनोरंजनासाठी नाही. म्हणजे आपला त्याच्यावर ट्रस्ट पाहिजे, आपला त्या स्विचवर्डवर विश्वास पाहिजे की मी जे काय बोलतोय, जे काय कॉस्मिक एनर्जीशी मी कनेक्ट करतोय किंवा मी ब्रह्मांडामध्ये जे काय मागतोय ते मला मिळेल, अशी सकारात्मक भावना हे आपल्यामध्ये पाहिजेच. तेव्हा ते स्विचवर्ड तुमचं काम करणार, नाहीतर ते काम करणार नाही. मजेशीर किंवा टाइमपास म्हणून जर हे स्विचवर्ड बोलले तर ते काहीच वर्क नाही करणार. तुम्ही त्याच्याशी लिंक झाला पाहिजे, जोडले गेला पाहिजे. तर आपण आता काही, जसे मी तुम्हाला इंग्लिश स्विचवर्ड मगाशी 2 सांगितले, तसेच आता आपण वैदिक स्विचवर्ड जे काय आहेत त्याची माहिती घेऊ, त्याच्या काही टिप्स देतो तुम्हाला छानपैकी. आता गणपतीसाठी एक गम हा एक स्विचवर्ड आहे. हा 21 वेळा कमीत कमी दिवसातनं म्हणावा. त्याचा काय फायदा होऊ शकतो तुम्हाला? की तुमची वाईट स्वप्न दूर होतील, प्रलंबित कामं तुमची होतील, अदृश्य जी भीती वाटते ती तुम्हाला निघून जाईल तुमची भीती. नात्यात जे अचानक वाद उद्भवतात ते कमी होतील, प्रलंबित कामे पूर्ण तुमची होतील. तर अशा प्रकारे गंग या शब्दाचा तुम्ही वापर करावा. श्रीम हा महालक्ष्मीचा स्विचवर्ड आहे. आता मगाशी त्याच्यासाठी तुम्हाला मी एक इंग्लिश स्विचवर्ड सांगितला, काउंट. जसा परदेशी लोक काउंटचा वापर करतात, तसंच आपल्या इथे श्रीम या शब्दाचा वापर केला जातो. तुम्ही बघाल लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपण महालक्ष्मीची पूजा करतो, महालक्ष्मीसाठी आपण काही याग करतो, कुबेर याग करतो, लक्ष्मीचासाठी याग करतो. काही लोकांचे असं पण म्हणणं आहे की याग करून आम्हाला काय पैसे वगैरे मिळालेले नाही आहेत. पण आपण सकारात्मकता आणि विश्वास ठेवून कोणतीही केलेली कामं ह्याच्यात नेहमीच सक्सेस मिळतो. पैसे काय असे तुम्हाला मागितल्याबरोबर असे लगेच येत नाही, त्याच्यासाठी कष्ट मेहनत ही घ्यावीच लागणार. पण त्याच्या जोडीला आपण ही सकारात्मक जोड आपण दिली किंवा काही गोष्टींचा आपण एनर्जीचा आपण उपयोग करून घेतला तर निश्चितच तुम्हाला तुमच्या परिस्थितीमध्ये फरक झालेला जाणवेल आणि झालेल्या आहेत अशा घटना. तर हा श्रीम शब्द महालक्ष्मीचा आहे. काय होऊ शकेल तर आपले ब्लॉक झालेले पैसे किंवा आपण कधी बिल्डरकडे देतो, कोणाला पैसे मदत करतो, ते पैसे परत येत नाही. ते परत मिळवण्यासाठी सातत्याने 21 दिवस रोज एकाच वेळेला एकाच ठिकाणी आणि 21 दिवस आपण कंटिन्यू हा मंत्र जप केला, श्रीम श्रीम, आणि शांतपणे कुठची घाई गडबड न करता हा जर मंत्र केला तर तुम्हाला निश्चित त्याचा फायदा होईल. आपलं जीवन बदलू शकतं, दिलेले पैसे आपले परत येतील, पैशाच्या समस्यांवर जर काय आपले काही प्रॉब्लेम्स असतील ते दूर होतील, त्याच्यावर मात करू. आपल्या उपजीविकेमध्ये वाढ सुनिश्चित करण्यासाठी याचा आपण वापर करू शकतो. आर्थिक अडचणी आपण दूर करू शकतो आणि कमीत कमी म्हणजे आपलं जे काही आपण कर्ज घेतो तर हळूहळू कर्जाची पण समस्या आपली दूर होऊन आपलं कर्ज माफ पण होऊ शकतं. पण परत एकदा सांगितलं तुम्हाला की विश्वास, ट्रस्ट खूप गरजेचं आहे. आणि मुळात आपलंच ज्ञान ही लोक परदेशी जाऊन त्याचा वापर करून, त्याच्यावर रिसर्च करून, संशोधन करून आज ती लोक वापरत आहेत आणि तेच ज्ञान भरपूर कोर्स फी घेऊन आपल्याकडे परत येत आहे. त्यामुळे तुमचा विश्वास हा फार महत्त्वाचा भाग आहे. क्रीम मा कालीचा शब्द आहे. आता ज्यांना असं वाटतं की आपल्यावर नजरेचा प्रॉब्लेम आहे, हा फार मोठा टॉपिक आहे. इथे अभ्यासाचाच हा विषय आहे. हा विषय एवढा साधारण किंवा साधा विषय नाही आहे. ह्या विषयावर आपण परत एकदा नक्कीच बोलू. पण तुम्ही आता क्रीमचं काय महत्त्व आहे ते आपण बघू. तर असं वाटतं की अस्वस्थ वाटतंय मला किंवा मला कोणतरी माझ्याविषयी असुरक्षितेची भावना माझ्यामध्ये आहे किंवा कोण माझ्याबद्दल काहीतरी चित्रविचित्र बोलते आहे, तर असं वाटते, तर त्यावेळेला तुम्ही क्रीमचा हा शब्द वापरू शकता. किंवा आपल्यावर काही कोणाची नजर आहे तर त्यासाठी तुम्ही वापरू शकता. आता हा हमजा हँड आहे, ओके, हा पण आम्ही वास्तूमध्ये वापरतो. तर हा पण तुम्ही घरामध्ये दरवाजेच्या समोर हा तुम्ही ठेवू शकता.
त्याच्यानंतर काही आध्यात्मिक, काही लोकांचं बरंच वेळा होतं की मेडिटेशन करण्यासाठी बसतात, पण मेडिटेशन होत नाही. त्यांना असं वाटतं की माझं एकाग्रता माझी होत नाही आहे. तर त्यासाठी तुम्ही मेडिटेशन करण्यापूर्वी 21 वेळा तुम्ही क्लीम हा शब्द क्लीम, क्लीम, क्लीम हा वापरा आणि बघा तुम्हाला किती फरक पडतो ते. किंवा तुम्हाला असं दुःख झालंय, शोक झालाय, तर त्यासाठी पण हा शब्द तुम्ही वापरू शकता. हा महासरस्वतीचा शब्द आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी सर्व विद्यार्थ्यांना एक विनंती करीन, की तुम्ही फक्त ऐन अभ्यासाच्या अगोदर हा स्विचवर्ड किंवा हा वैदिक स्विचवर्ड तुम्ही बोला, ऐम, आणि त्याचे परिणाम जाणून घ्या. अप्रतिम. मी हे सगळं अनुभवलेलं आहे म्हणून मी तुम्हाला सांगतोय. आता ऐममुळे काय होईल, तर सर्वात पहिलं म्हणजे तुमचं अभ्यासासाठी असलेली एकाग्रता. हा ध्वनी आहे बघा. या प्रत्येक ध्वनीला एक फ्रिक्वेन्सी आहे. या साऊंडला एक फ्रिक्वेन्सी आहे आणि आज याच्यावर रिसर्च झालेला आहे. मी माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये हे सगळ्या गोष्टी बोललेलो आहे, की त्याला एक फ्रिक्वेन्सी आहे. त्या फ्रिक्वेन्सीमुळे तुम्हाला त्याचे परिणाम जाणवू लागतात. तर हा ऐम, तर काय होऊ शकतं ह्यानी? ज्ञानार्जन होऊ शकतं. आपल्या शिक्षणामधल्या काय समस्या आहेत त्या दूर होऊ शकतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकाग्रता. तुम्ही एक काम करा, आपल्या कागदावर ग्रीन पेनाने हा ऐम लिहून तुम्ही भिंतीवर चिकटवा आणि तुम्ही एकाग्रता तुमची वाढवू शकता. संगीत प्रतिभा ह्यानी वाढू शकते. तर पैशासाठी अजून एक छान कुबेराचा एक स्विचवर्ड आहे. त्या स्विचवर्डचं नाव आहे धम. त्याने काय होऊ शकतं, की ज्यांच्या भाग्यामध्ये काही अडथळे आहेत, आर्थिक लाभामध्ये काही अडथळे आहेत, संपत्तीमध्ये काही अडथळे आहेत किंवा यश मिळण्यासाठी फार कष्ट घ्यावे लागत आहेत, तर रोज 21 वेळा 21 दिवस धम या शब्दाचा तुम्ही वापर करा. आता आपल्या शरीरात 7 चक्र आहेत. मी मगाशीच म्हणजे काही व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, की आपल्या शरीराभोवती एक इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड आहेत. 7 चक्राची जी वलय बाहेर पडतात ते आज आपण बघू शकतो. तर ती चक्रांचे काही स्विचवर्ड आहेत. जे चक्र इनबॅलन्स असतील तर काही आजार उद्भवू शकतात. हा पण एक अभ्यासाचा विषय आहे आणि त्याच्यावर बऱ्याचप्रमाणे रिसर्च झालेला आहे. तर काही चक्र आपली जर बिघडली असतील तर आपल्याला काय स्विचवर्ड वापरायचे आहेत, वैदिक स्विचवर्ड, ते आपण बघूया. तर त्यातलं पहिलं चक्र जे आहे ते वरून आपण जाऊया, की सहस्त्रा चक्र. काय होतं सहस्त्रा चक्र जर बिघडलं असेल तर काय होऊ शकतं? तर नैराश्य येऊ शकतं, गोंधळ होऊ शकतो, आपला विश्वास कमी होतो, उदासीनता आपली होते. मग ह्यावर काय उपाय? तर यावर उपाय आहे ओम. तर ओमचा 21 वेळा रोज सकाळी उठल्याबरोबर तुम्ही ओमचा उच्चार तुम्ही झोपण्यापूर्वी आणि उठल्यानंतर वापर केला असता तुम्हाला त्याचा निश्चितपणे फायदा होईल. आज्ञाचक्र, थर्ड आय आपण बोलतो. जर आज्ञाचक्र जर असेल तर हा माणूस आहे ना नेहमी कन्फ्यूज असतो. जर बिघडलं असेल तर अविश्वास होतो, त्याला स्वतःबद्दलच कन्फ्युजन तयार होतं, दुसऱ्यांचं कोणाचं ऐकत नाही. बरं, एक व्हिज्युअलायझेशन जे असतं, एक कल्पना करण्याची जी क्षमता असते किंवा माणसाच्या मनात वेगवेगळ्या गोष्टी मनात येतात किंवा मनात येऊ शकतात किंवा त्याबद्दल तो एक पॉझिटिव्ह ऑरा तयार करतो, तर ते कमी होऊ शकतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्मरणशक्ती कमी होऊन डोकेदुखी होते थर्ड आय चक्रामुळे. मग त्याच्यासाठी तुम्ही ओमचा परत वापर करा. ओम करा, दोन्ही चक्र तुमची बॅलन्स होण्यास मदत होणार. तिसरं आहे विशुद्ध चक्र, जे इथे असतं, तर त्याचं आहे स्विचवर्ड हम. आता हे विशुद्ध चक्र बिघडल्यामुळे काय होऊ शकतं, तर आपल्याला संप्रेषण तयार होतं, आपल्या गळ्याचे विकार होतात, भीती वाटते, आपलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य गेलेलं आहे किंवा गळून पडलेलं असं आपल्याला वाटतं. त्यामुळे तुम्ही ह्या स्विचवर्डचा वापर करा. अनाहत चक्र, तर अनाहत चक्र बिघडल्यामुळे काय होऊ शकतं, तर आपला मत्सर वाढतो, स्वार्थीपणा वाढतो, आपण इतरांबद्दल द्वेष करू शकतो, विश्वासघाताची भीती आपली वाढते, नकोसं वाटतं आपल्याला, सर्वांची अलिप्तपणाची भावना निर्माण होते. तर त्यासाठी तुम्ही यम हा स्विचवर्ड तुम्ही वापरू शकता. मणिपूर चक्र,
काय होऊ शकतं, मणिपूर चक्र जर बिघडलं असेल तर इच्छाशक्ती कमी होते, निर्णय घेण्याची शक्ती कमी होते, जबाबदारीची जाणीव होत नाही आणि परत आपण आत्मविश्वास गमावतो. मग त्यासाठी रम हा एक स्विचवर्ड आहे, ते तुम्ही वापरू शकता. स्वाधिष्ठान चक्र, तर त्याचा स्विचवर्ड आहे वम. तर काय होऊ शकतं, आपल्या भावना कमी जास्त प्रमाणात त्याची आंदोलनं तयार होतात, लैंगिकतेची अभिव्यक्ती आपली कमी होते, कामुक आनंद कमी होतो, सर्जनशीलता कमी होते. तर निश्चितपणे तुम्ही वमचा वापर करा. मूलाधार चक्र, त्याचा आहे स्विचवर्ड लम. जगण्याची इच्छा कमी होते, सुरक्षितता कमी होते, मूलभूत गरजा झोप अन्न निवारा याविषयी आपल्याला भीती वाटते, स्वतःची ओळख हरवून बसतो. तर त्यावेळेला मूलाधार चक्राचा तुम्ही लम हा शब्द वापरा. आणि त्याची देवता आहे गणपती देवता आहे, म्हणून गणपतीचं नाव लंबोदर असं सांगितलेलं आहे. त्यामुळे सतत आपला लमचा शब्द आपल्या तोंडामध्ये येतो आणि लम 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 असं बोलल्यामुळे आपण निश्चितपणे पृथ्वी तत्वाशी जोडले जातो. आता पृथ्वी तत्वाशी जोडणं म्हणजे काय, आजकाल तुम्ही बघितलंय सगळ्यांनी की कोण जमिनीवर चालतच नाही. तुम्हाला शूज पाहिजे, चप्पल पाहिजे, पण एक 10-15 मिनटं आपला अर्थचं कनेक्शन आहे ना आपलं तुटलेलं आहे पूर्णपणे. मग अर्थचं कनेक्शन तुटलेलं आहे, तर जोडण्या आणि सर्वात महत्त्वाचं पंचमहाभूतांपैकी अर्थ कनेक्शन हे पृथ्वी तत्व हे खूप महत्त्वाचं आहे. आणि पृथ्वी तत्वाशी आपण कनेक्शन तुटल्यामुळे आपण बऱ्याचशा आजारांना आपल्याला सामोरं जावं लागतं. त्यामुळे रोज सर्वात पहिला महत्त्वाचा प्रयोग म्हणजे काय, की सकाळी उठल्याबरोबर जे गवत आहे त्या गवतावर चाला, तुम्ही मैदानात चाला, एक 10 मिनटं तरी चाला आणि बघा तुम्हाला किती फरक पडेल. ते नाही होत असेल तर पृथ्वी घटक किंवा पृथ्वीशी कनेक्ट होण्यासाठी क्षम हा एक बीजमंत्र आहे. क्षम म्हणजे पृथ्वी कनेक्शन आपलं जर कमी झालं तर काय होऊ शकतं, तर स्त्रियांना जास्त त्रास होऊ शकतो, त्यांचे आजार वाढू शकतात, खाण्याचा विकार होऊ शकतो, आतड्यात जळजळ होऊ शकते, जठराची सूज होऊ शकते. तर यासाठी तुम्ही हा बीजमंत्र तुम्ही वापरा. अशा अनेक प्रकारच्या समस्यांसाठी आपल्या संस्कृतीमध्ये अनेक प्रकारचे मंत्र आहेत. त्याचा आपण जर अभ्यास केला आणि आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये त्याचा जर वापर केला तर निश्चितच आपल्याला त्याचा चांगला फायदा होईल. तर तुम्हाला यामध्ये किती फायदा होईल आणि याचा संबंध आपल्या कार्मिक गोष्टींची देखील आहे, पण सतत सराव केल्यानंतर आपल्याला त्याचा निश्चितपणे सकारात्मक बदल आपला घडवून येईल किंवा आपल्यामध्ये घडेल. मुलांच्या अभ्यासामध्ये एकाग्रता साधण्यासाठी आम्ही ही स्विचवर्ड तसेच रेडिओनिक एम्प्लिफायर एनर्जी सर्कल असलेला वॉटर बॉटल्स आम्ही तयार केलेले आहेत. ही एक छान वॉटर बॉटल एक तयार केलेली आहे की ज्याच्यामध्ये काही स्विचवर्ड्स आहेत आणि ज्या काही सर्कल्स तयार केलेले आहेत, ज्याला रेडिओनिक एम्प्लिफायर एनर्जी सर्कल असे म्हणतात. तर हे काय करतं, तर ह्याच्यामध्ये आपण एक पाणी भरून ठेवलं, एक 5 मिनटं ठेवायचं, वॉटर चार्ज होतं ते आणि ते पाणी मुलांना द्यायचं पिण्यासाठी. सर्व सायंटिफिक आहे, सर्व शास्त्रीय आहे, ह्याच्यावर आम्ही अभ्यास केलेला आहे, ह्याच्यावर आम्ही रिसर्च केलेला आहे. तर तुमच्या माहितीसाठी सांगतो की पाण्याला मेमरी असते, हे विज्ञानाद्वारे सिद्ध झालेलं आहे. नेटवर जर गेला तर तुम्हाला त्याच्यावर खूप आर्टिकल्स मिळतील. म्हणून आपल्या सनातन धर्मामध्ये पूर्वी एखादा मंत्र म्हणताना तांब्याच्या भांड्यामधील पाण्यामध्ये करंगई बुडवून मंत्र किंवा एखादा स्तोत्र म्हटलं जायचं व ते पाणी जातक घरातील सर्व व्यक्तींना पिण्यास देत असे. तर म्हणजे काय होतं एक्झॅक्टली, तर तांबे, चांदी, सोनं हे विद्युतीचे सुवाहक असल्यामुळे व पाण्याला मेमरी असल्यामुळे मंत्रांची फ्रिक्वेन्सी, व्हायब्रेशन्स, तरंग ही पाण्यामध्ये मिसळली जातात. पाणी सकारात्मकरित्या भारित होतं आणि आपल्या DNA देखील पाण्याचे क्रिस्टल्स आहेत. त्यामुळे हे भारलेले पाणी आपले मन, शरीर यांना एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा प्रदान करते आणि याविषयी जगामध्ये अनेक ठिकाणी संशोधन चालू आहे. तर या वॉटर बॉटलमध्ये तुम्ही 10 मिनटं ठेवा, 5 मिनटं ठेवा आणि ते पाणी भारित झाल्यानंतर तुम्हाला या पाण्याचा सकारात्मक परिणाम जाणवू शकतो. पण त्याच्यासाठी विद्यार्थ्यांना अभ्यास करणं पण गरजेचं आहे,
नुसतं पाणी पिऊन काही होणार नाही. तर तुम्ही अभ्यास करता करता एकाग्र साधण्यासाठी हा एक छोटासा उपाय आहे. तर तुम्ही त्या उपायाचा फायदा घेऊ शकता आणि त्याच्यासाठी तुम्हाला हे उपयोगाचं होईल. तर पूर्वी आपल्याकडे यावर संशोधन होतं, त्याचा कोणीच वापर केलेला नाही आहे. त्यांना ह्या भ्रमित संकल्पना अशा वाटतात. पण खरोखर आम्ही काय केलेलं, हे मंत्राचं जे पाणी आहे, त्या पाण्याचे आम्ही काही क्रिस्टल बनवली आणि जेव्हा तुम्ही ते क्रिस्टल सूक्ष्मदर्शिकेखाली जेव्हा तुम्ही बघाल, तेव्हा त्याची सिमेट्री किंवा त्यातली आतली संरचना, तर ही तुम्हाला सिमेट्री त्याच्यामध्ये मिळणार आणि तुम्ही भारीत न केलेलं पाण्याची बघितलं तुम्ही आतली रचना, तर ती विस्कळीत दिसणार तुम्हाला. तर हे प्रयोग आम्ही देखील केलेले आहेत. त्यामुळेच आम्ही हे निष्कर्ष मांडलेले आहेत. आणि तुम्ही जर ही वॉटर बॉटल वापरली किंवा स्विचवर्ड वापरली, तर निश्चितच तुमच्या आयुष्यामध्ये थोडाफार तरी का होईना चांगले बदल तुम्हाला अनुभवता येतील. तर तुम्हाला माझा हा जर व्हिडिओ आवडला, तुम्हाला ह्याच्यात खरोखर काहीतरी चांगली माहिती मिळाली, तर निश्चितपणे मला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि काही तुम्हाला या संदर्भात काय अजून माहिती हवी असल्यास माझ्या ऑफिसशी तुम्ही संपर्क साधा. धन्यवाद.